जलगांव जिले की निभोरा पुलिस ने एक बड़ी सफलता हासिल की है। पिछले कुछ दिनों से किसानों की खेती सामग्री और वाहनों की चोरी से परेशान क्षेत्रवासियों को पुलिस ने राहत दी है। पुलिस ने एक बड़े चोर गिरोह का भांडाफोड़ कर 12 लाख रुपए का चोरी का माल बरामद किया है। पिछले कई दिनों से निभोरा, सावदा, यावल, रावेर और मुक्ताई नगर क्षेत्रों में लगातार चोरी की वारदातें हो रही थी। इनमें किसानों के कृषि उपकरण, बैटरी, इन्वर्टर और मोटरसाइकिल चोरी की घटनाएं प्रमुख थी। सहायक पुलिस निरीक्षक हरिदास बोचरे के नेतृत्व में पुलिस ने नाकाबंदी, रात्रि गश्त और तकनीकी जांच शुरू की। गुप्त सूचना पर कार्रवाई करते हुए पुलिस ने मुख्य आरोपी स्वप्निल वासुदेव चौधरी को गिरफ्तार कर उसके कब्जे से उसके घर और गोडाउन से चोरी की गई भारी मात्रा में कृषि उपकरण, मोटरसाइकिल और अन्य सामान बरामद किया। पुलिस ने अब तक कुल 10 आरोपियों को इस गिरोह से जुड़ा पाया है, जिनमें मुख्य मास्टरमाइंड विलास उर्फ कालिया सुपड़ू वाघोदे फरार बताया जा रहा है। बरामद माल में एचटीपी पंप, पावर ट्राली, बड़े बैटरी सेट, 4 मोटरसाइकिल, 2 छोटे ट्रैक्टर और एक नैनो कार शामिल है। बरामदगी की कुल कीमत 12 लाख रुपए बताई जा रही है। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। निंबोरा, फैजपूर, रावेर, यावल, मुक्ताईनगर, वरणगाव या परिसरातून या नजीकच्या कालावधीत शेतकऱ्यांचे काही अवजारं, शेतीचे साहित्य अशी चोरी होत होते। त्या संदर्भात निंबोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 160/2025 हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या शोधाच्या प्रयत्नात असताना निंबोरा पोलीस स्टेशनचे API बोचरे साहेब, हरिदास बोचरे यांनी मागोवा घेत आणि गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवून त्यातला तो मुख्य संशयित इसम होता विलास काल्या उर्फ सुपरू वाघोदे, राहणार वडगाव नदीकाठी, याचा त्यांनी मागोवा घेतला आणि तो जरी दुर्दैवाने त्यांना मिळाला नाही, परंतु त्याच्या घरामध्ये असं शेतकऱ्यांचं जे चोरलेलं साहित्य वगैरे होतं, मग त्यात इन्व्हर्टर मशीन, लहान साईजच्या बॅटऱ्या, नंतर एक पॉवर टिलरला ट्रॅक्टर, नंतर सोलर प्लेट, नंतर ठिबक नळ्या, असं जे साहित्य होतं ते मोठ्या प्रमाणात मिळून आलं। ते जवळपास 12 लाखाचं साहित्य मिळून आलं। त्याच्यात मग त्यांनी कसोशीने हे केला, तर हा जो मुद्देमाल होता, ही जी चोरीचे वस्तू होत्या त्या विकत घेणारा मुख्य सूत्रधार जो होता स्वप्नील चौधरी, आणि तसंच इतर असे एकूण त्यांनी 10 लोकांना आरोपी म्हणून निष्पन्न केले आणि जे याच्यात संबंधित होते त्यांना अटक केली। निश्चित निंबोरा पोलीस स्टेशनचं या कामगिरीसाठी आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब, नंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब यांचं मार्गदर्शन नक्कीच कामात आलं आणि त्या मार्गदर्शनामुळे निंबोरा पोलीस स्टेशनचे बोचरे साहेब, नंतर त्याचे PSI दीपाली पाटील, ममता तडवी आणि इतर स्टाफ यांनी अथक प्रयत्न करून एकूण 12 गुन्हे उघडकीस आणले आणि 12 लाखाचा मुद्देमाल त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। निश्चित शेतकऱ्यांचं मालमत्ता चोरीच्या प्रकरणात याला आळा बसेलच, परंतु माझे सर्व शेतकरी बांधवांना आणि तमाम लोकांना विनंती आहे, कृपया करून असं जर कुठलीही वस्तू काही चोरी कोणाची गेली आणि आपल्याला जर काही माहिती असेल तर कृपया निश्चित आम्हाला पोलिसांना आपण माहिती द्या। निश्चित पोलीस बिलकुल आपल्या मदतीसाठीच आहेत। आम्ही निश्चित त्याचा गुन्ह्याचा उलगडा करू। अशा पद्धतीनेच असे गुन्हे पण ओपन होतील आणि आपण निर्भय वातावरणात जगण्याचा आपला जो मानस आहे तो पूर्ण होईल असं मला वाटतं।